नेहमीची व्हेज खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच ट्राय करा ही चिकन खिचडी. बनवायला खूप सोपी आणि खायला खूप टेस्टी. चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये ॲड केले आहे दही, हळद, धणेपूड, लाल तिखट थोडंसं, तंदुरी मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला. सोबतच चवीपुरतं मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर छान हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी झाकण देऊन बाजूला ठेवायचं आहे. आता कुकर ठेवूया गॅसवर. त्याच्यावर टाकलं आहे तेल, 2 तमालपत्र आणि काही खडे मसाले. सोबतच ॲड करायचा आहे स्लाईसमध्ये कट केलेला कांदा आणि छान तेलावर गोल्डन होईस्तोवर परतायचं आहे. त्यानंतर ॲड करणार आहोत स्लाईसमध्ये कट केलेला टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड करणार आहोत आपण मॅरिनेट केलेलं चिकन. ते देखील छान तेलावर परतून घ्यायचं आहे मस्त असं. पाहू शकता. आता छान झाकण देऊया आणि 5 मिनटं वाफ काढूया. 5 मिनटं वाफ काढल्यानंतर चिकनने पाणी सोडलं आहे बऱ्यापैकी. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत भिजवलेला तांदूळ आणि थोडीशी चॉप केलेली कोथिंबीर. छान मिक्स करून घेणार आहोत मसाल्यांवर मस्त असं. आणि गरजेपुरतं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. ते देखील छान मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता काय झकास कलर आला आहे. आता कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि हाय फ्लेमवर घ्यायची आहे 1 मोठी शिटी आणि स्लो फ्लेमवर घ्यायच्या आहेत आणखी 3 शिट्या. आणि रेडी आहे आपली झटपट अशी चिकन खिचडी. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी खिचडी आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला देखील खूप आवडेल. बाय बाय.